काय आता कामगारांसमवेत आपली बैठक झाली, एकंदरीत काय निर्णय? वस्तुस्थिती जी काही आहे रावरी सहकारी साखर कारखान्याची, तर ती वस्तुस्थिती लोकांना माहिती होणं गरजेचं होतं. कामगारांचं खरं अभिनंदन करायला पाहिजे की त्यांनी राजकीय प्रवाहामध्ये असा एक कार्यक्रम घेतला की ज्याच्या माध्यमातून लोकांपर्यंत कारखान्याची सत्य परिस्थिती जाते. त्याचा आम्हाला आनंद होतो की जो निर्णय इतक्या दिवसापासून संचालक मंडळ असतील, बँकेचे अधिकारी असतील किंवा प्रशासनामधली माणसं असतील, त्यांनी लोकांपुढे या कारखान्याची खरी आर्थिक परिस्थिती आणली नाही, किंबहुना ज्या अडचणी आहेत त्या सांगण्याचा सुद्धा प्रयत्न केला नाही. त्याच्यामुळं 7 वर्षाचा जो आमचा संघर्ष आहे याच्या माध्यमातून, मग तो कोर्टातला असेल, कोर्टाच्या बाहेरचा असेल, तर त्याच्यामध्ये हा कारखाना वाचवण्याची जी आमची भूमिका होती, म्हणूनच आम्ही या पॅनलला सुद्धा नाव तेच दिलं, बचाव कृती समिती. त्याचं कारण असं होतं की पहिल्यांदा हा कारखाना विक्रीसाठीची कार्यवाही 2015ला झाली. त्याला DRT कोर्टामधनं स्थगिती घेतली. अमृतरावने एक मॅटर दाखल केलं होतं, त्याच्यातनं आपण त्याला स्थगिती घेतली होती. त्याच्यानंतर या कारखान्याच्या निवडणुका झाल्या. मधल्या काळामध्ये कलम 78चा हवाला देऊन सरकारने संचालक मंडळ, भ्रष्ट संचालक मंडळ बरखास्त करून टाकलं. त्याच्यामध्ये 3 डायरेक्टर असे होते. त्यात अमृतरावची मंडळी, त्यांनी 2014लाच राजीनामा देऊन टाकला आणि त्याच्यामध्ये तक्रार केली होती की ह्या कारखान्याचं जे कारभार चाललेला आहे अतिशय वाईट पद्धतीने चाललेला आहे. कामगारांची देणी दिली जात नाही, शेतकऱ्यांचे पैसे वेळेवर मिळत नाही, जे काही व्यवहार होतात ते व्यवहार टेबल खाली होतात, म्हणजे अंधारात होतात. आणि त्याच्यामुळं या कारखान्याचं मला डायरेक्टर राहायचं नाही, माझा राजीनामा मी देते 2014लाच. त्याच्यानंतर 78ची कार्यवाही झाली. 78ची ऑर्डर आता पण रेकॉर्डला आहे की ज्याच्यामध्ये हे 3 संचालक सोडून बाकीचं सगळं संचालक मंडळ दोषी धरलं गेलं आणि त्यांच्यावर ठपका ठेवून ते संचालक मंडळ बरखास्त झालं आणि त्याच्यावर ऍडमिनिस्ट्रेटर आणले. ऍडमिनिस्ट्रेटर आणल्याची संधी साधून म्हणजे मला एक कमाल वाटती प्रशासनाची, पण इतकी म्हणजे कीव येते की त्या प्रशासकांनी जी केस दाखल झाली होती कारखान्याच्या वतीने DRT कोर्टात, ज्याच्या स्थगिती होती कारखान्याच्या प्रॉपर्टी जप्त करायला, ती केसच विड्रॉ करून घेतली प्रशासकांनी. संचालक मंडळ त्यावेळेस नव्हतं, प्रशासक नियुक्त होता, प्रशासकाने ते केस काढून घेतली. केस काढून घेतल्यानंतर कारखाना ताब्यात घेतला गेला बँकेकडनं. बँकेने ज्यावेळेस कारखाना ताब्यात घेतला त्यावेळेस बँकेचा कारखान्याची मशिनरी, कारखान्याचा प्लांट, कारखान्याचे ऑफिसेस, कारखान्याचे गोडाऊन्स हे सोडून बाकीच्या प्रॉपर्टीवर बँकेने ताबा केला होता. असं असताना देखील ज्यावेळेस नवीन संचालक मंडळ 2016ला निवडून आलं, त्या 2016ला आलेल्या संचालक मंडळाने हे काहीच पाहिलं नाही आणि सगळाचा सगळा कारखाना आमच्या ताब्यात परत द्या. म्हणजे ज्यावेळेस खऱ्या अर्थाने बँकेकडे फक्त जमिनी होत्या, हे 4-5 गोष्टी कारखान्यांनी दिलेल्या नव्हत्या, व्यावसायिकांनी दिलेल्या नव्हत्या. यांनी ज्यावेळेस मागणी केली निवडून आल्यानंतर की आम्हाला हा कारखाना चालवायचा आहे, आम्हाला हा कारखाना द्या, बँकेने सांगितलं आम्ही तुम्हाला कारखाना चालवायला देतो. चालवायला म्हणजे संचालक मंडळाला, कारखान्याला नाही, संचालक मंडळाला वैयक्तिकरित्या विषय होता. कारण वैयक्तिक त्यांचे शपथपत्र दाखल करून घेतले, 500 रुपयाच्या बॉन्डवर शपथपत्र घेतले की ज्याच्यामध्ये वैयक्तिक हमी त्यांच्याकडनं लिहून घेतली आणि कारखाना चालवायला त्यांच्या ताब्यात दिला. ताब्यात देताना वास्तविक पाहता त्यांनी कागदोपत्री त्यावेळेस फक्त बाकीचे ऍसेट दिलेले आहेत. या 4 गोष्टी 5 गोष्टी त्याच्यात नव्हत्या. परंतु ज्यावेळेस हे कारखाना चालवायला अक्षम राहिले, कारखाना बेकायदेशीर चालवला, जे गळीत काढले ते गळीत सरकारची परवानगी न घेता काढले. त्याच्यामुळे जवळपास 3 सालचं मला वाटतं 60 ते 70 कोटी रुपये बोजा या कारखान्याला फक्त चुकीच्या पद्धतीने चालवला म्हणून बसला. आणि सातत्याने जवळपास 44 कोटीचं घेतलेलं ADCC बँकेचं कर्ज हे आज तागायत काहीतरी 142 काहीतरी झालेलं आहे, 142 कोटी रुपये. त्याच्यात कारखान्याच्या वतीने जवळपास 60-70 कोटी रुपये दिले असं सांगण्यात आलेलं आहे गेल्या 10-15 वर्षामध्ये. म्हणजे जवळपास 44 कोटीचे जिल्हा सहकारी बँकेने 210 कोटी रुपये वसुली करण्याचा घाट घातला. आणि त्याच्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाचा 2015चा GR असं सांगतो की तुम्हाला कारखान्या विकता येणार नाही,
त्याच्यामुळं